जाली तालुका में मऊज बापल के सचिन बीमारों अनापत के सचिन बीमारों उन्नत के चयन के लिए उन्हें बधाई दी गई। गांव के नागरिकों को एक शाब्दिक गांव में लाया गया और आतिशबाजी की गई। गांव में बहुत उत्साह था। इस अवसर पर गणपत जाधव, प्रदीप सावंत, भारत सावंत, नितिन शिंदे और सुनील धुले और गांव के नागरिक और महिलाएं गांव की उपस्थिति में थे। इस समय उन्हें एक पड़ा और फूलों के गुलदस्ते से सम्मानित किया और उनकी पसंद ने फ्रेंड्स बोर्ड का स्वागत किया। अतिथि मंडली ने उनके चयन का स्वागत किया। आपण आज ग्रामीण भागामध्ये आलेलो आहे आणि ग्रामीण भागामध्ये आज आपल्या महाराष्ट्र बँक ऑफ मध्ये निवड झालेली आहे। आज वंदे भारतमध्ये आपण त्यांची लाईव्ह मुलाखत घेणार आहे। तर वंदे भारतमध्ये तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। तर आपली कशी निवड झाली? सर्वप्रथम सगळ्यांचे आभार। मी 11-12 नंतर संभाजीनगरला 2-3 वर्ष प्रिपरेशन केलं बँकिंगचं। त्याच्यानंतर माझी आज निवड झाली। त्याच्या अगोदर भरपूर एक्झाम मी नापास झालो, पण सरांच्या चांगल्या गाईडन्स नवीन तरुणांनी काय आदर्श घ्यावा? आता तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रात निवड झाली, पण नवीनला आपण काय शिक्षणासाठी कसं महत्त्व सांगा? तरुण पिढीला घरच्यांनी सपोर्ट करणं खूप जरुरी आहे आणि त्यांनी पण त्यांच्या करिअरकडे लक्ष देणं जरुरी आहे आणि आईवडिलांचा भरपूर मोठा रोल असतो त्यामध्ये आणि जी गोष्ट आपण करतो त्याच्यामध्ये आमच्या चॅनलसाठी तुमचं अभिनंदन। आणि गावामध्ये पण भरपूर जल्लोष आहे की ग्रामीण भागामधून निवड झाली, त्याच्याबद्दल गावकऱ्यांचे सगळ्यांचे आभार। आता मला सगळ्यांचे आभार आणि भरपूर चांगलं वाटतंय मला सगळे आले म्हणून माझ्या सत्कारासाठी। आता आपल्यासोबत त्यांचे वडील आहेत, काकांशी चर्चा करू। कसं वाटतं? चांगलं वाटतं, आनंद वाटतो। सुशिक्षित आपण खूप कष्ट केले, शेतीतून स्वतः कष्ट करून द्यायला शिकलं, स्वतः म्हणजे काम करून शेतातून द्यायला आपल्या पोटातून पैसे लावून द्यायला शिकलं आपण। एवढे प्रयत्न करून आज गावकऱ्यांमध्ये त्याच्यात आपल्याला यश मिळालं। गावातर्फे बी सगळ्यांना स्वागत केलं गावाल्यानं, त्याचे बी आभार मानतो। त्यांची आईसोबत काय वाटतं? खूप आभार, चांगलं वाटतं। देवाची कृपा माणसाची पण आशीर्वाद होते त्याच्यात। त्यांचे बंधू सुद्धा आहेत, तर त्यांना बी काय वाटतं? भैयानी खूप मेहनत घेतली। याच्या अगोदरच त्याचा मोठा भाऊ 1 वर्ष अगोदर LIC ऑफिसर झाला आणि आता लगोपाठ 1 वर्षानंतरच बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सचिन भैयाची काल निवड झाली। तर सर्व गावकऱ्यांनी खूप जल्लोषामध्ये स्वागत केलं। तर आम्हाला आई वडील म्हणून, चुलते काके म्हणून भैयाचं एवढंही कौतुक वाटतं, कारण आम्ही शेतकरी माणसं, शेतीमध्ये कष्ट करून मुलाला शिकवण्याची जी जिद्द होती ती आज मुलांना पूर्ण केली। त्याचा खूप खूप आनंद आहे आम्हाला अनपट परिवाराला। याच्याबद्दल सर्वांचे म्हणजे आज ग्रामीण भागामधून आज ग्रामीण भागामधून शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्यातले त्यात एक छोटं गाव आहे आमचं बापळ गाव। तिथून माझा पुतण्या यशस्वी झाला ग्रामीण मधून, जिथं काही सुविधा नसताना संभाजीनगरला जाऊन त्यांनी मेहनत घेतली, त्याच्या मेहनतीला आज फळ मिळालं। आणि वंदे भारत चॅनलचे खूप खूप आभार। गणपती आणि गावकरी मंडळी सुद्धा बी सोबत आहे, त्यांच्याशी म्हणजे असं एक शेतकरी परिवारातून एवढी जिद्द निर्माण करणं, शिकला पाण्यात शाळा शिकणं, मायबापाच्या मेहनतीला मान देऊन एक मोठा अधिकारी होणं म्हणजे ही मोठी योगाची बाब आहे। आणि त्यातली त्यात मायबापाचे, त्याच्यापेक्षा मायबापाला जास्ती धन्यता द्यावा लागेल।
म्हणजे मायबापांना एवढे संस्कार चांगल्यापैकी देऊन प्रत्येक मुलाला असे संस्कार भेटायला पाहिजे. तेव्हा कुठेतरी मुलगा आपला उच्च ह्याच्यावर जाऊ शकतो. आणखीन आपल्यासोबत कसं वाटतं निवडीचं स्वागत? एकदम आनंदाचा दिवस आहे आज आमचा. माझा पत्नी सर्व्हिस म्हणजे बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक ऑफ महाराष्ट्र. आनंदाचा दिवस आहे, सगळं खुश आहे. आपण बघितलंय की सगळा परिवार सोबत आहे आणि निवडीचं स्वागत बापकर गावामध्ये जल्लोष आहे. फटाके फोडून त्यांना हार घालून त्यांना पेढे भरून आज ग्रामीण भागातला एक शेतकरी मुलगा आज बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये निवड झाल्याबद्दल सगळ्या गावामध्ये त्यांचा जल्लोष आहे, त्यांच्या परिवारात जल्लोष आहे. तर आपण बघत आहात आणि माजी राज्यमंत्री राजेश भाई टोपे यांनी सुद्धा त्यांना निवडीचे स्वागत केले आहे. आपण ग्रामीण भागामधून असे मुलं होऊ शकतात, पण अंगी जिद्द पाहिजे. त्यासाठी आपण जालनामधून वंदे भारत न्यूज लाईव्ह रिपोर्टर कोंडे बाणपट.